2:30 म्हणजे 8:30 वाजता ही एक्सप्रेस जालना स्थानकावरती पोहोचेल। तर सीएसएमटी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही अशी स्थानकं वंदे भारत मुंबई जालनाची असणार आहेत। त्यामुळे सीएसएमटी ते जालना हे अंतर हे केवळ 7.5 तासात पार केलं जाणार आहे आणि त्याचा फायदा हा अर्थातच मुंबईवरून जालन्यापर्यंत किंवा अगदी नाशिक, छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे। मध्य रेल्वेवरची ही 6वी वंदे भारत एक्सप्रेस आहे, जिला आज हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार आहेत। एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत, ज्यामध्ये वैष्णोदेवी कटरा नवी दिल्ली एक्सप्रेस, तसंच अमृतसर दिल्ली कोइंबतूर बंगळुरू एक्सप्रेस आणि त्यानंतर मंगळुरू मडगाव एक्सप्रेसचा सुद्धा समावेश आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। दत्ता कनवटे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, खास करून छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी ही अतिशय फायद्याची ठरणार वंदे भारत एक्सप्रेस असं म्हटलं जातंय, काय तिथल्या लोकांचा, स्थानिकांचा अनुभव? नक्कीच खरं तर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते मुंबईला आपल्या कामासाठी जात असतात, त्यामुळे मराठवाड्यातल्या सगळ्याच लोकांसाठी अत्यंत फायद्याची ठरणारी वंदे भारत ट्रेन आजपासून सुरू होते। आपण बघू शकताय की या ट्रेनच्या उद्घाटनाची जय्य तयारी जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। याच पेंडॉलमधून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने तर देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे प्रत्यक्षात उपस्थित राहून या ट्रेनचं उद्घाटन करणार आहेत। या जर बाजूला आपण बघितलं तर जालना रेल्वे स्टेशन सुद्धा व्यवस्थित पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे। फुलांच्या माळा या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत आणि सगळीकडे रेल्वे स्टेशनवरती लाल कार्पेट सुद्धा टाकण्यात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रत्यक्षात प्लॅटफॉर्मवरती वंदे भारत ट्रेन सुद्धा येऊन थांबलेली आहे। 11 वाजता या ट्रेनचं उद्घाटन केलं जाणार आहे, याची ही सगळी तयारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जालना ते मुंबई असं 434 किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे आणि ही जी ट्रेन आहे या ट्रेनला ताशी 64 किलोमीटरचा वेग ठेवण्यात आलेला आहे। जालनावरून ही जी ट्रेन आहे ती सकाळी 5 वाजता सुटणार आहे। 6 वाजता ही ट्रेन छत्रपती संभाजीनगरला येणार आहे, तिथून मनमाड, नाशिक, ठाणे आणि सीएसएमटी अशा पद्धतीने ही जी ट्रेन आहे ती चालणार आहे। आपण बघू शकता की हा प्लॅटफॉर्म सुद्धा सजवण्यात आलेला आहे, रेड कार्पेट टाकण्यात आलेला आहे आणि वंदे भारत ट्रेन प्रत्यक्षात या ठिकाणी उभी असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आता 11 वाजता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या ट्रेनचं उद्घाटन होणार आहे, तर प्रत्यक्षात प्लॅटफॉर्मवरती इव्हन देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवणार आहेत आणि या ट्रेनचं उद्घाटन होणार आहे। मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, तर त्या 8ही जिल्ह्यांना या ट्रेनचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर नाशिकच्या सुद्धा नागरिकांना या ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे। यासाठी ही जी ट्रेन आहे ती मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। खरं तर सकाळी 6 वाजता 5 वाजता ही जेव्हा ट्रेन सुटेल त्यावेळेला महत्त्वाचे कामं करणं सुद्धा नागरिकांना सोपं होणार आहे, कारण 12 वाजता ही ट्रेन जी आहे ती मुंबईत पोहोचणार आहे आणि सगळी आपली कामं आटपल्याच्या नंतर दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा ही जी ट्रेन आहे ती मुंबईवरून छत्रपती संभाजीनगर जालनाकडे येणार आहे। त्यामुळे आपली कामं आटोपून अगदी वेळेत नागरिकांना परत सुद्धा येता येणार नाही अशा स्वरूपाची ही वेळेनुसार ही जी ट्रेन आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की अवघ्या काही वेळात या ट्रेनचं उद्घाटन होईल याची उत्सुकता अनेक नागरिकांना लागली असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। 11 वाजता साधारणपणे या ट्रेनचं उद्घाटन झालेलं असेल। ट्रेनचा आतला जर भाग बघायचं जर झालं तर खूप सुंदर स्वरूपाची रचना करण्यात आलेली आहे। सिटिंग अरेंजमेंट असलेली ही सगळी ट्रेन आहे। स्वच्छता ही कमालीची असणार आहे आणि VIP लुक जो आहे तो या ट्रेनला देण्यात आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या पाल इथली कल्पना धनायत नावाची जी तरुणी आहे ती को पायलट या रेल्वेची असणार आहे। ती पहिली पायलट असणार आहे जी वंदे भारत ट्रेन चालवणार आहे आणि या ठिकाणी ही सगळी सज्जता तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। 11 वाजता या ट्रेनचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि अशा पद्धतीने ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद दत्ता। या संपूर्ण माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहणार आहोत। तर देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे हे देखील आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते जालन्यामध्ये दाखल होणार आहेत या वंदे भारत एक्सप्रेसच्या फ्लॅग ऑफसाठी।